जय हिंद मित्रांनो. स्वातंत्र्य दिनाच्या सर्व माझ्या देशबांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, मोदी सरकार जेव्हापासून आलं आहे, आज मी लाल किल्ल्यावरचं नरेंद्र मोदी यांचं जे भाषण आहे ते पाहत आहे. तर या भाषणामध्ये एखादा अशिक्षित माणूस कशा प्रकारे बोलतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या देशाचा पहिला हा पंतप्रधान आहे. यांच्याबद्दल बोलण्याचं कारण फक्त एवढंच की फक्त थापा मारणे, खोटं बोलणे आणि फक्त आपण कसे खरे आहोत फक्त हे दाखवण्याचा प्रयत्न करणे. पहिल्या 5 वर्षांमध्ये सर्व आपल्या देशवासियांना अपेक्षा होती की काँग्रेसपेक्षा हे सरकार काहीतरी चांगलं करेल, म्हणून आपण सर्वांनी त्यांची नोटबंदी स्वीकारली. आपण लाईनला राहून उभे राहून त्यांनी जे 50 दिवस मागितले होते, आपण जीवाचं पाणी करून आपण सर्व काही सहन केलं. पण नंतरच्या 5 वर्षांनंतर आपल्या लक्षात यायला लागलं की कोरोना काळामध्ये हे असफल ठरले. ज्या प्रकारे कोरोना काळाची परिस्थिती देशावर उद्भवली तर तो कशा प्रकारे हाताळायला पाहिजे होता. पण या सरकारने कोरोना काळातील मृतदेहही हे त्यांच्या डेड बॉडीसुद्धा विकल्या, म्हणजे त्यासुद्धा त्यांच्या प्रियजनांना देण्यात आल्या नाहीत. कोरोना काळामध्ये देश एका रात्रीमध्ये जिथले तिथं ठप्प करून सर्वांना पायी चालण्यासाठी यांनी मजबूर केलं आणि आपापले घरं त्यांना गाठायचं पडलं म्हणून 1400, 1500, 2-2 हजार किलोमीटरचा प्रवास काही आपल्या देशबांधवांना करावा लागला, मजुरांना करावा लागला. पण एवढा सुद्धा हा मूर्खपणा आपण सहन केला. पण आज देशामध्ये ज्या वेळेस पंजाबमध्ये एवढं मोठं किसान आंदोलन झालं तर त्यावेळेस जवळजवळ 1.25 वर्ष ते किसान आंदोलन चाललं आणि 700 आपल्या शेतकरी बळीराजांनी तिथं देशाच्या हितासाठी आपले प्राण गमावले. आज देशामध्ये एवढ्या मोठ्या पेपर लीकच्या घटना घडत असताना विद्यार्थ्यांचं भविष्य जेव्हा अंधकारामध्ये दिसलं त्यावेळेस सोनम वांगचुक सर आणि अभिजित दिपके यांच्यासारख्यांनी समोर येऊन देशाच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचं जे आंदोलन केलं ते कशा प्रकारे आपण आत्ताच पाहिलं, चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला. कसा अमानुषपणे तिथं विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. मित्रांनो, सांगण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की आपण एक असा प्रधानमंत्री निवडला आहे आणि आपण एक अशा सत्तेचे गुलाम झालेलो आहोत की ही सत्ता अजून आपल्याला सांगत आहे अप्रत्यक्षरित्या की 2047 पर्यंत आम्ही देशाला एकदम पूर्ण विकसित करू. पण विकसित नाही, तुम्ही बर्बाद केल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, फक्त यांच्याजवळच सर्व बुद्धिमत्ता आहे आणि हेच फक्त देश पुढे नेतात अशा आविर्भावात हे आज वागत आहेत. आणि भारतीय जनता पार्टीला तर मी सरळ आज गुंडांची पार्टी म्हणून संबोधतो. या स्वातंत्र्य दिना दिवशी एका प्रधानमंत्र्याबद्दल असं वक्तव्य करणं हे योग्य नाही, पण तरीसुद्धा मला हे वक्तव्य करावं लागतंय. कारण काल परवाच अभिजित दिपके जेव्हा दिल्लीला गेले मीटिंगसाठी तर त्यांना तिथं हॉटेल्स देण्यात आलेले नाहीत, हॉल्स देण्यात आले नाहीत असं त्यांचं स्वतःचं अभिजित दिपके यांनी रील्स करून सांगितलं. म्हणजे ही पार्टी गुंडांची पार्टी आहे. ही तुम्हाला लोकशाहीचे अधिकार देणारी नाही, ही तुमचे बोलण्याचे अधिकार काढून घेणारी आहे. जर अशा प्रकारचं एवढं मोठं प्रोटेस्ट करणाऱ्या व्यक्तीवर जर ही वेळ असेल की त्यांना साधा हॉल मिळत नसेल आणि काही हॉटेल चालकांनी तर पुढे येऊन सांगितलं सुद्धा की आम्हाला अशा धमक्या येत आहेत, मग आम्ही आपल्याला हॉल कसे द्यावेत. आता काय करतील, ते पण व्यापारी आहेत, बिझनेसमॅन आहेत, त्यांनाही त्यांचं घरदार चालवायचं आहे, आपला व्यवसाय पाहायचा आहे. मनात देशभक्ती असून सुद्धा चिरडून टाकण्याचं काम हे सरकार करत आले आणि करत राहणार आहे. म्हणून अंधभक्तांनी आता तरी जागं व्हावं आणि यांनी फक्त तुमच्या हातामध्ये फक्त भगवा राष्ट्रध्वज द्यायचा आणि स्वतः सर्व सुख उपभोगायची आणि एक मूठभर लोकांनी देशावर राज्य करायचं.
जे की हजारो वर्षापासून हे करत आले, यांची फक्त मानसिकता तीच आहे. आजच्या या दिवशी अधिक मी काही बोलणार नाही, पण एक तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या प्रकारचे स्वप्न आता तर पहिलं तरी हे 1 वर्षामध्ये 2 वर्षाचं दाखवत होते, परंतु आता तर हे 2047 म्हणजे इथून पुढं 20 वर्ष सत्ता यांच्याकडेच राहावी, अशा प्रकारचा मूर्खपणा जर यांचा आपल्या लक्षात आला नाही तर आपण स्वतःला गुलाम बनविल्याशिवाय राहणार नाहीत. आणि आता आपण गुलामगिरीतच आहोत. म्हणून स्वातंत्र्य दिना दिवशी मी आज फक्त एवढं सांगू इच्छितो की ज्या प्रकारे आज स्वतंत्रता दिवस हा आपण एवढा उत्साहात साजरा करत आहोत, पण खरंच आज अशी वेळ आली आहे की आज आपण स्वतंत्र नाही, तर आज आपण गुलामीकडे 70 वर्षानंतर पहिल्यांदा पाऊल वाटचाल करत आहोत. आणि ही गुलामी तोडून टाकायची असेल तर आता अंधभक्तांनी जे वास्तव आहे त्यावर लक्ष द्यावं आणि आपला स्वतःचा विचार, भविष्याचा विचार, पिढीचा विचार हा कुठं देवाधर्मात न अडकता हा आपण आपल्या स्वतःच्या विचारसारणीवर लक्ष केंद्रित करून आपल्या पाल्यांना आपल्याला कसं घडवायचंय, त्यांना शिक्षित कसं करायचंय याचा विचार करावा. आणि ज्या लोकांना यांना फक्त धर्माचे झेंडे आपल्या हाती देऊन आपल्याला फक्त गुलाम बनवायचा यांचा जो डाव आहे तो हाणून पाडायचा आहे. मित्रांनो, यांना संविधान मान्य नाही, यांना लोकशाही मान्य नाही. आज असे प्रकार आपल्या देशामध्ये हजारो जणांसोबत घडत आहेत. आज तुकाराम मुंडे साहेबांसारख्यांना हायकोर्टानं फटकारलं ज्यावेळेस की तुम्ही फक्त खाजगी हॉटेल्सवरच धाडी टाकत आहात, तर मग तिथं त्यांचा हायकोर्टाचा म्हणण्याचा उद्देश काय होता? खाजगी म्हणजे फक्त भाजपच्याच लोकांवर धाडी टाकत आहात का काँग्रेसच्या? ते त्यांचं काम त्यांच्यापर्यंत चांगल्या प्रकारे करतात, पण अशा इमानदार अधिकाऱ्यांना आज बदल्या करणे, त्यांना त्या पदावरून काढणे आणि अशा प्रकारचे प्रकार या 10 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घडले आहेत, होत आहेत. म्हणून आता तरी आपण सर्वांनी एक लक्षात घ्यावं आणि येणाऱ्या काळामध्ये आपला देश हा शिक्षित व्यक्तीच्या हातात जावा, हा अशिक्षित व्यक्तीच्या, अनपढ अशा लोकांच्या हातात जाऊ नये. आणि जो धर्मवादी आहे मग तो धर्मनिष्ठ कोणत्याही धर्माचा असो, धर्मनिष्ठता ही कधीच देशासाठी चांगली नाही. देशभक्त राहा, राष्ट्रवादी राहा, पण धर्मवादी होऊ नका, एवढंच मी सांगू इच्छेन. परत एकदा आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपला देश इथून पुढे अशा गुलामीमध्ये राहणार नाही याचं मी अपेक्षा बाळगतो. जय हिंद, जय भारत.